नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झालेली आहे. चला मी दाखवते तुम्हाला मी आज काय-काय केलंय. कोलंबीचं आंबट केलंय, चपाती केली आहे, कोलंबी फ्राय, भेंडी, डाळ-भात एवढं सगळं मी फक्त माझ्या आहोंसाठी केलंय. कारण की मला त्यांना जेवण बनवून खाऊ घालायला खूप आवडतं. मग माझं रोजचंच रुटीन असतं. सकाळी उठा, अंघोळ करा, देवपूजा करा, मग किचनमध्ये जा. त्याच्यामध्ये सासूबाईंची गडबड चालू होती. छावा मूव्ही बघायला चालले होते. मग काय माझा दीर आणि सासूबाई आवरत होते. त्याच्यामध्ये बाई काय केलंय? त्यांना तर माझ्या हातचं जेवणाची चव चाखायला खूप आवडते. माझ्या हाताचा स्वयंपाक आवडतो सगळ्यांना ऑलमोस्ट. सासरी आल्यापासून 6 महिने झाले सासरी येऊन. पण मी खूप लाडकी आहे. कारण यांना बहीण नाही आहे ना, सो ठीक आहे. पण आई मला असं मध्ये-मध्ये येऊन विचारतात, "बाळा तू काय केलं आहेस?" आणि कधी कोणी असं रोकटोक करत नाही, की "तुला जे बनवायचं ते तू बनव." मग मी आज फक्त माझ्या आऊंसाठी केलेली भेंडीची भाजी आणि सकाळ-सकाळी उठले, गेले ते मार्केटमध्ये मला सरप्राईज देण्यासाठी. कारण की मला कोलंबी खूप आवडते. त्यांनासुद्धा आवडते. पण गेले, सकाळी उठून आवरलं. मला पण माहिती नव्हतं आज कोलंबी आणणार आहेत ते. मग त्यांनी माझं काम कमी होण्यासाठी तिथूनच पटकन साफ वगैरे करून आणली होती. मग काय पटकन आवरलं मी. मला माहिती होतं आज चांगला बेत असणार आहे. मग काय आज मग माझं फर्स्ट व्लॉग तर मी टाकलेलाच होता. पण मी आजपासून मग परत एकदा ट्राय केलं, की घरापासून काय करावं म्हणून पटकन परत एकदा मी विचार केला, की माझं व्लॉगिंग परत मी स्टार्ट करावं. आणि यूट्यूब चॅनल पण नवीन मी ओपन केलेलं आहे. माझं यूट्यूब चॅनलची लिंक मी खाली देते. स्वाती खंडे नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. तर मग मी आज कोलंबीचं आंबट केलं आहे मस्तपैकी कोहली स्टाईलमध्ये पाट्यावरती वाटून केलेलं आहे. कारण की माझ्या आऊंना पाट्यावरची चव चाखायला खूप आवडते. पण काय मग घरात बसले मग विचार केला, की ठीक आहे पाट्यावरती आता जेवण वाटतेच आहे. मी रोजच पाट्यावरती स्वयंपाक करते. मग आता काय ऑर्डर घ्यायला पण स्टार्ट करणार आहे मी. सो तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल पाट्यावरती जेवण वगैरे खायची जर इच्छा असेल तर मला नक्की ऑर्डर करा. मी आतापासून ऑर्डर द्यायला पण स्टार्ट केलेलं आहे. माया मसाल्यामध्ये मी माझी कोलंबी फ्राय केली होती. माया मसाला असेल तर मला कोणताच मसाला टाकायची गरज पडत नाही. कारण की त्याच्यामध्ये 3 प्रकारची मिरच्या आहेत. 30 प्रकारचे खडे मसाले आहेत आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं, लसूण टंकावरती पारंपरिक पद्धतीने कुटलेला मसाला आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की ऑर्डर करा. कारण की माया मसाल्याने माझं काम एवढं सोपं होऊन जातं. मला कसलंच वाटण करायची गरज पडत नाही. मी फक्त कांदा, मग हळद, मीठ, मसाला म्हणजे आमचा माया मसाला बस एवढंच टाकते. आणि कोणतंही जे असेल कालवण बनवायचं त्याचं मी फक्त टाकते. बस ग्रेव्ही एवढी छान घट्ट होते. 5 माणसांसाठी इनफ आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे आमच्या घरात तसंच आवडतं. खूप छान लागतं. आणि मग काय झालं माझी कोलंबी कुरकुरीत फ्राय आहोंना मी ताट वाढलं आणि त्यांना म्हणजे माहिती नव्हतं की मी कोलंबी फ्राय करणार आहे. मी असं कोलंबीचं आंबट तर केलंच होतं. पण ते बघून एक नंबर त्यांनी सगळ्यात पहिला कोलंबी फ्रायचाच घास उचलला. कारण की त्यांना कोलंबी फ्रायच खूप आवडते. आणि मग काय खूप छान असा बेत होता आजचा. माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.